नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणेश जयंतीनिमित्त व्हेज थाळी तयार करत आहोत। त्यासाठी मी इथे कढईमध्ये शेंगदाणे आणि खोबरे 5 मिनिटं भाजून घेणार आहे। शेंगदाणे आणि खोबरे आपले भाजून झाले की आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे। आता आपण वांगी घेऊन वांग्याचा मी देठ आणि कडेची साल काढून त्याच्यावर असलेले काटे काढून घेणार आहे आणि मधोमध असे वांगी कट करून वांग आपलं किडके तर नाहीये ते चेक करून घेऊया आणि मिठाच्या पाण्यात ही वांगी मी टाकून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेणार आहे। आपली सर्व वांगी कट करून झाली की आपण ते मिठाच्या पाण्यात टाकून ठेवूया आणि आता एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये मी खोबरा आणि शेंगदाण्याचा केलेला कूट काढणार आहे आणि त्यामध्येच मी एक बारीक कट केलेला मोठा कांदा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला। वांग्याला छान असे गोडा मसाल्यांमुळे चव येते। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ टाकून आपण हे मसाले एकजीव करून घेणार आहोत। मसाले छान असे एकजीव झाले की त्याचा वास खूप सुंदर येत आहे। आता आपण मिठाच्या पाण्यात टाकलेले वांगी काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी आता दाबून असा मसाला भरून घेणार आहे। सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेते। आपल्या वांग्यामध्ये मसाले भरून झाले की गॅसवर एक कढई ठेवून त्यातलं तेल गरम झाले की मी ही वांगी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि 1-5 मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून ही वांगी वाफवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर आपण ही वांगी पलटी करून घेऊया आणि पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छानच आपला वांग्यांचा कलर बदललेला आहे। आता आपण जो तयार केलेला मसाला वांग्यासाठी शिल्लक राहिलेला आहे तो मी टाकून 1-2 मिनिटं मी या वांग्यामध्ये हा मसाला परतून घेणार आहे। आणि 1-2 मिनिटानंतर मी वांग्यामध्ये गरम पाणी टाकून वांगी शिजेल इतपतच आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं मी हे वांगी शिजवून घेणार आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपल्या वांग्याच्या भाजीला कलर आलेला आहे। आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आपले वांग शिजले की नाही ते आपण एकदा चेक करूया। छान अशी आपली वांगी शिजली गेलेली आहेत आणि आता गॅसची फ्लेम बंद करून ही वांग्याची भाजी आपण बाजूला ठेवूया। आता मी आळूची वडी तयार करणार आहे। त्यासाठी मी आळूचे देठ काढून मागच्या शिरा काढून आळूची पाने मी स्वच्छ करून घेतलेली आहेत। आता आपण त्यासाठी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया। मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये जिरे, ओवा, आलं, लसूण, हिरवी मिरची टाकून त्याला बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। पाणी न टाकता मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता ते आपण बेसन पिठामध्ये टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, पांढरे तीळ आणि इथं चिंच गुळाचं मी पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण टाकून हे बॅटर मिक्स करून घेऊया। लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपण हे छान असं भजीला जसं आपण बॅटर तयार करतो तसं हे बॅटर मी तयार करून घेणार आहे। आवश्यक लागलं तर आपण साधं पाणी देखील टाकून घेऊ शकतो। आता चाळणीला आपण तेल लावून घेऊया, हे सुरुवातीलाच करायचं आणि आता आळूचं पान घेऊन मी हे पान सरळ ठेवलेलं आहे
पान उलटं ठेवून मी सरळ ठेवलेलं आहे आणि आता त्याला बेसन पीठ लावून घेते। आता आपण बेसन पीठ लावलं की सरळ पानावरच आपण दुसरं पान उलटं ठेवून घेणार आहोत आणि त्याला देखील बेसन पीठ लावून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मी एकावर एक असे 4 पानं ठेवून आता वरची आणि खालची साईड मी थोडीशी अशी प्रेस करून किंवा दुमडून घेणार आहे आणि त्याचा रोल तयार करून घेणार आहे। मी इथं 4 पानांचा रोल तयार करते आहे। आपला रोल तयार झाला की मी वरून थोडंसं त्या पानांना बेसन पीठ लावून घेणार आहे आणि ज्या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या चाळणीमध्ये मी हे ठेवून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी सर्व रोल आळूच्या पानांचे रोल तयार करून घेणार आहे आणि आता स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावर या आळूच्या पानांचं चाळण ठेवून एक 20 ते 25 मिनिटं मी उकडून घेणार आहे। छान अशा आपली आळूच्या वड्या उकडल्या आहेत। आता आपण एक 15 मिनिटं थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर मी सगळ्या वड्या तळणार नाही आहे, मी काही वड्या तशाच कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि इथं 2 ते 3च रोल घेऊन मी ह्या बारीक असे पातळ कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे गरम तेलामध्ये छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत। आपली आळूची वडी खरपूस अशी तळून झाली की आपण हे काढून घेऊया। आता आपण कढई ठेवून मी इथं 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी भाजक्या शेवया टाकून घेणार आहे। आपल्या भाजक्या शेवया मी 2 मिनिटं परतून घेतल्या की त्याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकणार आहे आणि हे काप देखील मी आता तुपावर शेवयाबरोबरच परतून घेणार आहे। एक 5 मिनिटं आपल्या शेवया छान परतल्या गेल्या की त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध मी हे गरम करून नॉर्मल टेम्परेचरला झाल्यावर हे खिरीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या खिरीला उकळी यायला सुरुवात झाली की आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। आपली साखर आणि विलायची पावडर टाकून आपण हे एखाद मिनिट मिक्स करूया आणि एक 10 ते 12 मिनिटं आपण ही खीर उकळून घेणार आहोत। आता मी त्याच्यामध्येच थोडंसं असं उकळी आल्यानंतर जायफळ खिसून टाकणार आहे आणि हे मिक्स करून छान असे आपण खिरीला उकळी आली की एक 10 ते 12 मिनिटं आपण हे शेवया शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली एक खीर देखील तयार होईल। आपली खीर तयार झालेली आहे। आता आपण गॅसवर दुसरा पॅन ठेवून मसाले भात तयार करणार आहोत। त्यासाठी मी तेल आणि तूप एकत्र करून घेतलेलं आहे। ते गरम झाले की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून जिरे मोहरी आपली छान अशी फुलली गेली की त्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि चक्रीय फूल टाकून एखाद मिनिट आपण हे गरम मसाले परतून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा एक 5 मिनिटं मी परतून घेणार आहे। कांदा आपला परतला गेला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत। आपला कांदा टोमॅटो परतला गेला की त्याच्यामध्ये मी फ्लॉवर आणि ओला वाटाणा टाकून एखाद मिनिट हलवून आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये मी इथे हळद, बिर्याणी मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा टाकून आपण हे सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत। आपले हे मसाले व्यवस्थित असे
तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी त्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये आता मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हा इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ करून अर्धा तास तसाच ठेवलेला होता। आता ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित असा मसाल्यांमध्ये तांदूळ मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या मसाल्यांचा अर्क आपल्या तांदळाला किंवा फ्लावर वाटाण्याला उतरण्यासाठी एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया। 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी टाकून घेतलेला आहे। आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट हलवून आपण हा मसाले भात एक 10 ते 15 मिनिटं गॅसची फ्लेम लोच ठेवून शिजवून घेणार आहोत। एक 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाले भात शिजला गेलेला आहे। एकदम सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे। आता ह्याच्यावर आपण शिजलाय की नाही ते चेक करूया। खूप छान असा आपला भात शिजला गेलेला आहे। आता मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याच्यावर झाकण ठेवून हा राईस मी बाजूला ठेवते। पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून आपण त्याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकून एक 5 मिनिटं हे काप आपण तुपावर परतून घेणार आहोत। आपण मोदकाचं सारण तयार करत आहोत। आपले काजू बदाम छान असे परतले गेले की त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी ओल्या नारळाचा कीस टाकून घेणार आहे आणि हा 5 मिनिटं मी परतून घेणार आहे, जेणेकरून त्यातलं मॉइश्चरायझर कमी होईल। 5 मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेणार आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण जसं गूळ आपला छान असा खोबऱ्यामध्ये एकजीव झाला पाहिजे। जसा गूळ आपला मेल्ट होईल तसा तो खोबऱ्यामध्ये एकजीव होईल आणि एक 5 मिनिटं परतून आपण त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि खसखस टाकून, खसखस टाकलेला व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, आणि एक 5 ते 7 मिनिटं मी हे परतून घेणार आहे। छान असं आपलं मोदकाचं सारण तयार झालं की आपण ते प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून देऊया। आपलं सारण थंड झालं की आता मी इथं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे, त्याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि हे गोळे मी सुक्या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यातलाच एक गोळा घेऊन आपण छोटी अशी पुरी लाटून घेऊया। सर्व पुऱ्या मी अशाच लाटून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यावर आपण तयार केलेलं सारण खोबऱ्याचं ठेवून घेऊया आणि छोट्या छोट्या कळ्या पाडून आपण हे मोदक तयार करून घेणार आहोत। आपले सर्व मोदक तयार झाले की आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाले की आपण हे मोदक तळून घेणार आहोत। एक 5 मिनिटं आपण हे हलवणार नाहीये। त्याच्यानंतर आपण हे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि हे मोदक आपण तळून घ्यायचे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातील। गोल्डन कलर आला की आपण हे मोदक काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले मोदक देखील तयार झालेले आहेत। आता आपण कढई ठेवून कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे। आपले जिरे मोहरी तडतडली, छान अशी फुलली गेली पाहिजे की त्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे आणि हिंग टाकल्यानंतर मी खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहे। लसूण पाकळ्या छान अशा आपल्या खरपूस अशा परतून घ्यायच्या, जेणेकरून आपण ती गवारीची भाजी करणार आहोत, त्याच्यामध्ये लसणाचा अर्क उतरला पाहिजे। आता आपण गवार टाकून घेऊया। त्यामध्ये मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर पाण्याचा हबका मारून
झाकण ठेवून आपण ही गवार 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर आपली गवार खाली करपू नये त्यासाठी आपण हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटात आपण ही गवार शिजवून घेणार आहोत। आपली गवार शिजली गेली की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून 1 मिनिट हलवून आपण गॅसची फ्लेम बंद करू। आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे। आता आपण चपाती लाटायला घेऊया किंवा पोळी करायला घेऊया। मी यातला छोटासा गोळा घेऊन पिठामध्ये सुक्कं पीठ लावून घेणार आहे आणि छोटी अगोदर पुरी लाटून घेणार आहे आणि त्याला मी तेल लावून घेणार आहे। तेल लावून झाले की त्याच्यावर आपण सुक्कं पीठ टाकूया आणि त्रिकोणी अशी घडी तयार करून घेऊया आणि पुन्हा एकदा सुक्या पिठात सुक्कं पीठ लावून आपण ह्याची छान अशी गोल एकसारखी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत आणि आता गरम तव्यावर मी ही पोळी टाकून घेते। आपली पोळी छान मी हाताने फिरवून एकसारखी अशी भाजणार आहे। आपली पोळी भाजली की आपण त्याला तेल लावून दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपली पोळी किंवा चपाती तयार झालेली आहे। आता आपण थाळी तयार करूया। थाळी तयार करण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे। त्या ताटामध्ये 2 चपाती किंवा पोळी, मोदक, आळूची वडी, वाटीमध्ये आपण तयार केलेली वांग्याची भाजी, खीर, मसाले भात, गवारीची भाजी अशा पद्धतीने आपली गणेश जयंतीची व्हेज थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।